हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचा झणझणीत असा खरडा, ठेचा किंवा खरडा काय तुम्ही बोलताल ते. अशा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही पोपटी पण घेऊ शकता. हिरव्या मिरच्या, नंतर लसूण, शेंगदाणे आणि जिरे. हे बघा, जिरे स्किप केले तरी चालेल तुम्हाला नसेल आवडत तर, पण छान लागतं जिरे घातल्यावर. मिरच्या कट करून घ्यायच्या आणि लोखंडी तवा असेल तुमच्याकडे तर लोखंडी तव्यातच करायचं, नाही तर मग आपण नसेल तर चपातीच्या तव्यात केलं तरी चालेल. हे बघा, मस्त अशा भाजून घ्यायच्या, कट करूनच घ्यायच्या मिरच्या, नाही तर मग तेल टाकलं की उडतात मिरच्या. मस्त भाजून घ्यायच्या चांगले, त्याला डाग पडेपर्यंत. फास्ट गॅसवरच थोड्या भाजायच्या. काही मिरच्यांची सालं निबर असतात ना थोडी, तर त्याला वेळ लागतो. मग हे बघा, मस्त असे डाग पडले. आता त्यातमध्ये शेंगदाणे घालायचे. एक एक मिरचीला पूर्ण डाग पडलेत आहे का. आता त्यात शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे आणि मिरची सोबतच एकत्र भाजायची. मी शेंगदाणे घातले आणि मस्त भाजायचं. दोन्ही पण एकत्र चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे पण. यातच आता जिरे पण घालायचे. हे बघा, मस्त भाजले. जिरे पण त्याच सोबतच भाजून घ्यायचं. हे बघा, मस्त भाजतात आहे. दोन्ही पण मस्त भाजून घ्यायचे. कोणाकोणाला आवडतो खरडा, मला तर खूप आवडतो. हे बघा, असं तेल घालायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. तेल घातलं की पटापट भाजून निघतं सगळं. बंद करून टाकायचा गॅस. हे बघा, आहे का. दही आणि खरडा एकदम मस्त लागतो. माझ्याकडे लोखंडी तवा आहे म्हणून मी त्यातच केलं. आणि तुमच्याकडे उकळी असेल तर उकळीत करा. हे बघा, गॅस बंदच ठेवायचा आणि लसूण घालायचा, त्याची टेस्ट मस्त येते बंद गॅसमध्येच. आणि मीठ घालायचं तुमच्या आवडीनुसार. थोडं हलवून घ्यायचं आणि उकळीतनं काढून घ्यायचं. उकळी नसेल तर मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल तुमच्याकडे. हे बघा, मस्त असं मी कुटून घेतलं. गरम गरमच कुटायचं, लगेच कुटतं. हे बघा, असं मस्त झालंय. हे बघा, मस्त दही, खरडा आणि कांदा खायचा, मस्त आस्वाद घ्या. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. खरडा आवडला असेल तर. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.